नमस्कार मंडळीत. खरं तर ही रेसिपी बनवायला खरंच मी खूप आळस केला. कारण की मला जसं कळतंय तसं तर मी कधीही शेवगा खाल्लेला नाही आहे. तर मला डॉक्टर देखील बोलले होते, "तू शेवगा खा, शेवग्यामध्ये कॅल्शियम असतं, तर तुझे हाडं दुखतात तर तुझ्यासाठी योग्य राहील." बट मी म्हटलं, "मी शेवगाची भाजी कधीच खाऊ शकत नाही, कारण की मला बिलकुल आवडत नाही." तर मी शेवगाचं सूप ट्राय करते आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पहिले कुकर घेतलं, कुकरमध्ये पाणी टाकलं, शेवग्याच्या शेंगा टाकल्या, त्याच्यामध्ये हळद, मीठ टाकलं आणि एक शिट्टी होऊन दिली. शिट्टी झाल्यावरती शेंगा आपल्या चांगल्या शिजलेल्या होत्या. मग पुरणाच्या चाळणीमध्ये मी चांगल्या मॅश करून घेतल्या, पाणी घालून मॅश केल्या, वापस चांगला गर काढून घेतला. ऑलमोस्ट जे सूप रेडी झालेलं आहे. मग कढईमध्ये ऑइल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि कांदा घातला, चांगला फ्राय करून घेतलं. कढीपत्ता टाकला, कारण की कढीपत्ता मला खूप आवडतो. त्यानंतर टाकला अद्रक, लसूण आणि फायनली आपला सूप इथं ॲड केलेला आहे. नंतरून मी त्याच्यामध्ये घातली आहे कोथिंबीर आणि मी खरं सांगते, हा सूप नॉनव्हेजला देखील मागं टाकणारा आहे. आणि नंतर फक्त पिण्याच्या वेळेस त्याच्यामध्ये लिंबू ॲड करायचा. खूप स्वादिष्ट आणि सुंदर असा सूप